आमदार कोण होणार? महाविकास आघाडीमध्ये धारावीचा आमदार कोण होणार? कारण तुम्ही खासदार झालेला आहात, मग या ठिकाणी आमदार कोण होणार? बिलकुल त्याचा निर्णय पक्ष घेईल की कोणाला आमदारकीचं तिकीट द्यायचं. आम्ही तर प्रयत्न नक्कीच आमचे काम करतो आहोत, दिवस रात्र पब्लिक मध्ये आहोत. पण मला धन्यवाद पण मानायला पाहिजेत की लोकांनी ज्या तऱ्हेने आम्हाला आशीर्वाद दिला, मला 4 वेळा निवडून आणले. मी आता हेच उत्तर देताना सांगत होते की महिला आरक्षण नसताना पण आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला. आम्ही पुरुषांसमोर इलेक्शन लढलो तरी पण महिला असताना सुद्धा लोकांनी मला निवडून दिलं. हेच खूप मोठी लोकांची आमच्याकडे एक खूप पुरोगत आणि प्रगत महाराष्ट्राचं उदाहरण बघायचं असेल धारावीकडे बघितलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची सध्या चर्चा सुरू आहे. मुंबईमध्ये काँग्रेस किती जागा लढेल याविषयी देखील चर्चा सुरू आहे. आता गणेशोत्सव पार पडलेला आहे, आता जागा वाटपाचा कशा संदर्भात चर्चा सुरू आहे? नक्कीच आता आमची एक चर्चा 2-3 दिवसापूर्वी संपलेली होती मधल्या काळामध्ये आणि थोडं थांबली होती चर्चा. पण आता आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर सगळ्यांसमोर येऊ. मला सिंपल सांगायचंय की प्रत्येक पक्षामध्ये महिला कार्यकर्ते आहेत. आमच्यासारख्या कार्यकर्त्या पण आहेत. आमच्या काँग्रेस पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये सक्षम महिला आहेत, शिवसेनेमध्ये रश्मीताईंचं सक्षम आहेत, सुप्रियाताई आहेत. आमच्याकडे पण आम्ही 4-5 जणी आहे. पण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोसिजर असतं. शेवटी आमदार निवडून येत असतात आणि ते निर्णय घेत असतात. त्यामुळे बिलकुल ॲज अ महिला लोकप्रतिनिधी म्हणून मला नेहमीच वाटतं, आता तर मी खासदार आहे, मला नेहमीच असं वाटतं की महिलांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे, महिलांना संधी मिळाली पाहिजे. कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.